संभाजीनगरमधून एक बातमी येते। संभाजीनगरमध्ये बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेनं आक्रोश मोर्चा काढलाय। छत्रपती संभाजीनगरमधली ही दृश्य आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये भर पावसात बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या वतीनं हा आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय। अविनाश कानडजे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अविनाश, या मोर्चाचं कारण काय काय सांगितलं जात आहे? काय मुख्य मुद्दे आहेत या मोर्चातले? नक्कीच आपण ज्यावेळेस बच्चू कडू सोबत बातचीत केली त्यावेळेस त्यांनी सांगितलं दिव्यांग बांधवांसाठी ज्या योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही किंवा त्यांना त्याचा लाभ तितक्या प्रमाणात होत नाही। फक्त जे योजना येत आहेत त्या वरच्या योजना दिव्यांग बांधवांसोबत जात आहेत, मात्र त्यातून त्याचं कल्याण होत नाही। तर शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोग लागू करा, त्यावर बोला, शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव द्या, अशा विविध मागण्या शेतकरी आणि दिव्यांगाच्या मागण्या घेऊन आज बच्चू कडू संभाजीनगरमध्ये प्रहार आक्रोश मोर्चा काढता आहेत। क्रांती चौकातून हा मोर्चा विभागीय आयुक्तालयावर धडकणार आहे। आपण जर बघितलं तर पूर्ण क्रांती चौक ते पैठण गेट जो परिसर आहे 1 किलोमीटरचा परिसर, 1 ते 1.5 किलोमीटरचा हा परिसर आहे। आणि यामध्ये आपण जर बघितलं तर संपूर्ण बांधव असतील, ते दिव्यांग बांधव असतील किंवा मग शेतकरी असतील, सर्व रस्ता या ठिकाणी आपल्याला पॅक झालेला दिसून येतोय। आणि बच्चू कडू देखील आता त्या रथावर विराजमान झालेले आहेत आणि तिथून नागरिकांना काही सूचना देखील करतायत। मात्र सरकारविषयी रोष आणि सरकारने लवकरात लवकर योजना लागू कराव्यात, शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा ही मागणी प्रमुख त्यांची आहे। बँकांचे जे कर्ज आहेत ते दिव्यांग बांधवांना थेट मिळत नाही, ते देखील देण्यात यावं। आणि बच्चू कडूंनी एक सरकारला अल्टिमेटम दिलंय। आपण जर बच्चू कडूंशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली होती त्यावेळेस बच्चू कडूंनी असं सांगितलंय की 4 वाजता मी माझी भूमिका स्पष्ट करेल, म्हणजे जेव्हा हा मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर जाईल त्या ठिकाणी याचं रूपांतर सभेमध्ये होईल, त्यावेळेस बच्चू कडू आपण महायुतीमध्ये राहणार किंवा मग बरोबर। मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भागातून अविनाश मोठ्या प्रमाणात शेतकरी आलेले आहेत, दूध उत्पादक शेतकरी आहेत, दिव्यांग बांधव आहेत, असे अनेक जण बच्चू कडू यांच्या या प्रहार संघटनेच्या मोर्चात सहभागी झाले आहेत। संभाजीनगरमधल्या क्रांती चौकातून विभागीय आयुक्तालयापर्यंत हा मोर्चा निघाला आहे। तुर्तास धन्यवाद अविनाश या माहितीबद्दल। आणि दुःखद बातमी कोल्हापुरातल्या केशवराव भोसले नाट्यगृहात लागलेली आग ही शॉर्ट सर्किटमुळे लागलेली नसल्याची बाब आता समोर आली आहे। शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असती तर मीटर ट्रिप झालं असतं, मात्र असा कोणताही प्रकार झालेला नाही असं महावितरणच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। नाट्यगृहातील विद्युत वाहिनीची तपासणी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली आणि न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी ही माहिती दिली आहे। दरम्यान नाट्यगृहातल्या आगीची घटना अतिशय दुर्दैवी असून ही वास्तू पुन्हा एकदा उभी राहील अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। यासाठी आवश्यक त्या खर्चाची तरतूद केली जाईल, आगीच्या घटनेची सखोल चौकशी केली जाईल आणि जर कोणी दोषी असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करू असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे। सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 7 दिवसात एस्टिमेट सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि तातडीनं केशवराव भोसले नाट्यगृह याची पुनर्बांधणी करू असा मला आणि आयुक्तांना या ठिकाणी शब्द दिलेला आहे। या अशा पद्धतीने जी घटना घडली आहे ती अत्यंत वाईट आहेच, पण या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे आपल्या सर्वांनाच माहीत आहेत की अशा काही घटना घडल्या तर ते स्वतः जातीनं त्यात लक्ष देतात आणि ही जी काही पुनर्बांधणी असेल ती निश्चितपणे पूर्ण करून देतील। तिकडे कोकणातल्या कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी या 3 रेल्वे स्थानकांचं सुशोभीकरण करण्यात आलंय। सुशोभीकरणाच्या नंतर या स्टेशनला एक नवी झळाळी मिळाली। कणकवली रेल्वे स्थानक तर बाहेरून अगदी विमानतळाप्रमाणे दिसतंय। अनेक प्रवाशांनी सुद्धा या मिळालेल्या नव्या झळाळीचं कौतुक केलंय। स्टेशनच्या बाहेर थांबून फोटो काढण्याचा मोह अनेकांना आवरत नाही।
पर्यटन जिल्हा असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज मानाचा तुरा रोवला जातोय. कारणही तसंच आहे. जर आपण पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेल्वे स्थानकं ही आज हायटेक झालेली पाहायला मिळणार आहेत. आजपासून या जो लोकार्पण सोहळा आहे तो आज संपन्न होतोय. या ठिकाणी रेल्वे स्थानकं जी आहेत त्यांचं सुशोभीकरण करण्याचं काम जे होतं ते मागील 1 वर्ष सुरू होतं. 8 ऑगस्टला हे या कार्यक्रमाची मुहूर्तमेढ जी आहे ती याच कणकवली स्थानकात रोवण्यात आली होती. सुशोभीकरण जे आहे ते एकूण कोकण रेल्वेचे 12 रेल्वे स्थानकांवरती सुशोभीकरण करण्यात येणार होतं. त्यापैकी 3 स्थानकं या ठिकाणी आपण पाहू शकतो की कणकवली रेल्वे स्थानक असेल, सावंतवाडी रेल्वे स्थानक आणि ओरस रेल्वे स्थानक या स्थानकांचं सुशोभीकरण जे आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि आज त्याचा मुहूर्तमेढ जे आहे ती आज पूर्ण झाले असल्यामुळे आजपासून हे लोकार्पण सोहळा जो आहे तो आज संपन्न होतोय ना पाहायला मिळतोय. कणकवलीमध्ये याच आता कणकवलीच्या भूमीमध्ये नगरपंचायत हद्दीमध्ये असणारं हे रेल्वे स्थानक आहे आणि या स्थानकाचं सुशोभीकरण जे आहे ते आज पूर्ण झालेलं असल्यामुळे त्याचं लोकार्पण सोहळा जो आहे तो आज संपन्न होताना पाहायला मिळतोय. एकूणच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 3 रेल्वे स्थानकं जी हायटेक आहेत आणि पर्यटन दृष्ट्या महत्वाची स्थानकं जी आहेत ती पण महत्वाची स्थानकं आजपासून लोकार्पण सोहळा येणाऱ्या पर्यटकांसाठी चाकरमान्यांसाठी खुली करण्यात येणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धराज परबसह विशाल रेवडेकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग.